आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मुंबईतल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत पोलिसांना केवळ 15 लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचं घर मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विधानसभेतल्या घोषणेनंतर अवघ्या 5 दिवसात गृहनिर्माण विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय। बीडीडी चाळीमध्ये 1 जानेवारी 2011 पर्यंत वास्तव्याला असणाऱ्यांना बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत 500 चौरस फूट क्षेत्रफळाचा पुनर्विकास गाळ्यांचं वितरण मालकी तत्वावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। आणि आता मुंबईकरांच्या दृष्टीने आणखीन एक जिव्हाळ्याची बातमी। कुलाबा, वांद्रे आणि सीब्स या मार्गावर मेट्रो 3 ची चाचणी अखेर आजपासून सुरू झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 च्या चाचणीला सुरुवात झाली। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला। गोरेगावच्या आरेमध्ये उभारण्यात आलेल्या रॅम्पपासून ते मरोळ या स्टेशनच्या दरम्यान ही चाचणी सुरू राहणार आहे। या मेट्रो 3 च्या चाचणी दरम्यान शिंदे आणि फडणवीस यांनी विरोधकांवर, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। याच्यामध्ये प्रदूषण, वायू प्रदूषण, बाकी वाहनांची संख्या रस्त्यावरची 6.5 लाख कमी होईल, 17 लाख प्रवासी या ठिकाणी प्रवास करतील, प्रदूषण कमी होईल, वेळ वाचेल, 3.5 लाख लिटर इंधन कमी होईल, खूप मोठा याचा फायदा आहे। आणि सगळंच आता प्रदूषण जवळपास सगळंच राजकीय प्रदूषण पण बंद झालेलं आहे। याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर यामध्ये माझ्यापेक्षा त्यांना या प्रकल्पाची जास्तीची माहिती आहे, कारण त्यावेळेस ते मुख्यमंत्री देखील होते आणि गेल्या 2.5 वर्षात देखील जे काय घडलं ते त्याचे साक्षीदार तेही होते। त्यामुळे त्यांनी सविस्तर सगळं त्याचं आपल्याला माहिती दिलेली आहे। मी काय त्याच्यात जास्त जात नाही, एवढंच सांगतो हा प्रकल्प जो आहे अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, राज्यातल्या जनतेच्या दृष्टीने महत्वाचा आहे। लोकांना जे पाहिजे ते आम्ही देणार आहोत। सर्वसामान्य लोकांचं हे सरकार आहे, हे इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करणारं सरकार आहे, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारं सरकार आहे। त्यामुळे सगळ्यांना वाटतंय लोकांना की हे सरकार जे आहे थोडं अगोदर यायला पाहिजे होतं, पण ते ठीक आहे, योग्य सगळ्या गोष्टी असतात, जुळून यायला पाहिजे। आणि त्यामुळे लोकांच्या मनातलं सरकार खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। आमच्या कोणाही करता हा इगोचा विषय नाही। आम्ही केलेला निर्णय हा जगातला सर्वात उत्तम निर्णय, तो बदलताच येत नाही असं नाही, परंतु मुंबईकरांच्या हिताकरता जो निर्णय घेणं आवश्यक होतं, जो आधी घेतला होता आणि आताही घेणं आवश्यक होतं, तो निर्णय आपण घेतला। आणि म्हणून मला विश्वास आहे की आता येत्या काळामध्ये या ठिकाणी डेपोचं काम देखील आपण पूर्ण करू आणि अतिशय वेगानं संपूर्ण आपली जी लाईन आहे ही लाईन देखील आपण या ठिकाणी सुरू करू। मेट्रो 3 ची चाचणी आज पार पडली, त्यामुळे लवकरच मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहे। पाहुयात या पहिल्या वहिल्या भूमिगत मेट्रो 3 चा आढावा घेणारा आमचा खास रिपोर्ट। मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुसाट। पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रोची चाचणी, सारीपूत ते मरोळ यशस्वी चाचणी। मुंबईकर बनले ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार। कुलाबा, वांद्रे, सिब्स मेट्रो 3 या मुंबईतील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पांतर्गत मंगळवारी प्रथमच भुयारी मार्गावरून मेट्रो धावली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि सारीपूत ते मरोळ अशा 3 किलोमीटरचा पल्ला या मेट्रो गाडीनं गाठला। मेट्रो 3 प्रकल्पातील पहिल्या मेट्रो गाडीची भुयारी मार्गिकेची चाचणी यशस्वी झाली आणि मुंबईकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले। आता मुंबईकरांना या मेट्रो गाडीतून भुयारी मार्गिकेवरून वेगवान प्रवास करण्याची प्रतीक्षा आहे। मात्र यासाठी मुंबईकरांना डिसेंबर 2023 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। संपूर्ण एसी आसनांसह स्वयंचलित, प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन, धूर अग्निशोधक यंत्रणा, आर्द्रता नियंत्रण यंत्रणाही, प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एलसीडी ही, दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअरसाठीही सोय, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी, मेट्रो नियंत्रकांतील संवादासाठी ध्वनी यंत्रणा,
एकूण 8 डब्यांची मेट्रो. मेट्रो 3 आता लवकरच मुंबईकरांना भेटणार आहे. त्याचा शुभारंभ ट्रायल रन जो आहे तो आज पार पडलेला आहे. खरं तर जशी मेट्रो 1 होती तशीच ही आहे. इथे आपण बघताय कफ परेड पासून सिप्स पर्यंतचा सर्व मार्ग इथे आहे. ऑटोमॅटिक बंद होणारे हे असे दरवाजे आहेत. प्रचंड स्पेस याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि एका वेळेला 2400हून अधिक प्रवासी या मेट्रोने प्रवास करू शकता. आपण बघताय या मेट्रोच्या अंतर्गत स्ट्रक्चरमध्ये सुद्धा लाईट वेट मटेरियल्सचा वापर करण्यात आलेला आहे. बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूज, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहार रोड, इंटरनॅशनल एअरपोर्ट, मरोळ नाका, MIDC, सिब्स, RA डेपो. कोणताही मेट्रो प्रकल्प सेवेत दाखल करण्यासाठी चाचणी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच मेट्रो मार्गिकेला आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळतं. त्यामुळे मंगळवारीची यशस्वी चाचणी मेट्रो 3चा पहिला टप्पा दृष्टिक्षेपात आणण्याच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेड भूखंड प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातला वाद संपुष्टात आलाय. आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याबद्दल 1 ऑक्टोबर 2020चा आदेश राज्य सरकारनं मागे घेतलाय. याबद्दल मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश उच्च न्यायालयात सादर करण्यात आलाय. कांजूरमार्गमधील 102 एकराचा भूखंड MMRDAच्या ताब्यात घेण्याचा आदेश देण्यात आला होता आणि या निर्णयाला आव्हान देत केंद्र सरकारनं मिठागर आयुक्तांच्या मार्फत जागेवर आपला मालकी हक्क सांगत न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मेट्रो कारशेड आरे कॉलनीतच हलवण्याचा निर्णय पुन्हा झाला आणि यानंतर आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याबद्दल 2020चा आदेश राज्य सरकारनं मागे घेतला. आणि आता काही राजकीय बातम्या. शिवसेनेच्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे. कारण मनसेचाही दसरा मेळावा घ्यावा असा मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. ते राज ठाकरे यांना याबद्दल विनंती करणार आहेत. शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटणं. आजच्या घडीला शिवसेनेचे दोनही गट यावरून तू मय करतायत. पण त्याच दरम्यान मनसेच्या नेत्याची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो असं ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं. मला असं वाटतं की दसरा मेळावा जो शिवतीर्थावरनं होतो तो कोणी घ्यावा, काय घ्यावा, मला असं वाटतं हा तो कायदेशीर प्रश्न आहे, त्यांचा ते ठरवतील. पण त्या दिवशी तो बाळासाहेबांचा विचार, तो हिंदुत्वाचा विचार, तो मराठी माणसाचा विचार पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सन्माननीय राजसाहेबांना विनंती करणार आहोत की देशातल्या तमाम हिंदू जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेला त्यांनी त्या दिवशी संबोधित करावं. जो बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे तो त्यांनी त्या दिवशी पुढे न्यावा. शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे दिमाखात, थाटात, प्रचंड जल्लोषात आणि विचाराचं सोनं लुटणारा होणार आहे याच्याविषयी तीव्र मात्र शंका आम्हा शिवसैनिकाच्या मनात असण्याचं कारण आहे. राहिला कोणाला मेळावा घ्यायचा ज्याचा त्याचा तो अधिकार आहे, ज्यांनी त्यांनी घ्यायचं ज्याचा त्याचा तो स्वतंत्र अधिकार आहे, त्याच्याविषयी आम्ही काही बोलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगू लागली आणि त्याला कारणं सुद्धा तशीच आहेत मंडळी. कारण गेल्या 2 दिवसांपासून शिवतीर्थावर भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. राज्यात लवकरच नवी युती पाहायला मिळणार का असा प्रश्न नागरिक विचारू लागले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील राज ठाकरे यांना भेटण्यासाठी पोहोचले. निवडणुकांच्या आधी भाजप आणि मनसे युती होणार असल्याचं बोललं जातं. अर्थात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी वेळोवेळी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्यात. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी संघटनेचा आपला भारतीय जनता पक्ष कसा वाढेल, भारतीय जनता पक्षाची वाढ ही कशी होईल एवढ्याच कामाची माझी जबाबदारी आहे. बाकी युती करणे कसं त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये भूमिका असणे हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतात. मुंबईमध्ये लालबाग परिसरात लालबागच्या राजाच्या सोबतीनं गणेश भक्तांचं आकर्षण असणारा मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती देखील भाविकांना पुन्हा 2 वर्षांनी त्याच्या भव्य रूपात पाहायला मिळणार आहे.
उत्तर प्रदेश इथे असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती इथे उभारण्यात आली. त्यामुळे काशीला जाऊ न शकणाऱ्या भाविकांनी विश्वनाथाच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं तर मुंबईत या गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घ्यायलाच हवं. गणपती बाप्पांच्या आगमनाला अवघे काही तास राहिलेत. काही जणांनी तर आज संध्याकाळीच घरी गणपती बाप्पांचं वाजत गाजत स्वागत केलं. दादरच्या फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी भाविकांची प्रचंड गर्दी आणि उत्साह पाहायला मिळतोय. तिकडे पुण्यातही गणेश भक्तांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. कोरोनानंतर 2 वर्षांनी फुलांच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे विक्रेते आनंदात आहेत, शेतकरी आनंदात आहेत. ग्राहकांनी सुद्धा 2 वर्षानंतर बाप्पांचं उत्साहात जल्लोषात स्वागत करायचं ठरवलंय. दरम्यान 2 वर्षानंतर साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवात यंदा सर्वत्र अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण. गणेशोत्सवाच्या करता यंदा कोकणात रेकॉर्ड ब्रेक गर्दी होते. तर अजूनही कोकणात जाण्याकरता कोकणवासीय धडपड करतायत. रेल्वे, बस जो मिळेल त्या मार्गानं प्रयत्न करतायत. पण तेही होत नसल्यानं खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकणवासियांसाठी मोफत बस सेवेची सुविधा उपलब्ध करून दिली. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय. यात कोकणातला गणेशोत्सव म्हणजे एक पर्वणीच. कोकणवासीय गणेशोत्सवासाठी कोकणाकडे मार्गस्थ झाले. त्यामुळे एसटी, ट्रेन्स, ट्रॅव्हल्सची बुकिंग फुल झाली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे हाल होऊ नये यासाठी खासदार श्रीकांत शिंदेंकडून ठाण्यातून 350 बसेस गणेश भक्तांसाठी मोफत सोडण्यात आलेल्या आहेत. चाकरमानीकडे पैसे नसतात तरी वर्षावर जण साठवतात आणि गावाला जातात आणि त्याच्यात आम्हाला जे मूल्याचं असं सहकार्य केलेलं आहे त्या साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या होऊन दे आणि दरवर्षी आमच्याकडे असंच लक्ष ठेवा. मोफत बस सेवेच्या माध्यमातून 15,000 गणेश भक्त कोकणात जाणार आहेत. ठाणे ते अंबरनाथ पर्यंतच्या सर्व भाविकांना या मोफत बस सेवेचा फायदा होणार आहे. आताच आपल्या डवोडच्या इथे आपण काही बसेस ज्या आहेत त्या सोडल्या. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी होती आणि या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये आपल्याला आनंद वाटतो सांगायला की 350 बसेस ज्या आहेत या आपण त्या ठिकाणी मोफत लोकांना कोकणामध्ये असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल ज्या ज्या ठिकाणी जायचंय त्या त्या ठिकाणी लोकांना सोडण्याचं काम जे आहे घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. गणेशोत्सवात गणेश भक्त मोठ्या संख्येनं कोकणात जातात. मात्र दरवर्षी कोकणात जाताना भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. साधन नसल्यामुळे अनेक भाविकांना जाता येत नाही. मात्र जर राजकीय नेत्यांनी अशा प्रकारे सेवा उपलब्ध करून दिली तर सर्वांना आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव हा जल्लोषात साजरा करता येईल. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आपण पाहताय महामुंबई. आता म्हाडा सोडतीसाठी अर्ज भरू इच्छिणाऱ्यांकरता एक महत्त्वाची बातमी. म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेतच बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार यापुढे सोडतीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असेल. इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक ती सर्व कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने जमा करावी लागतील. त्याशिवाय अर्ज भरताच येणार नाही. कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरणारेच सोडतीत समाविष्ट होऊ शकतील. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातं. यासंबंधीचा प्रस्ताव मुंबई मंडळानं म्हाडा प्राधिकरणाला सादर केला आहे. मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 4 स्टोरीज या कला प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळेला लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. कोविड संसर्गाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या वेदनांना चित्रांच्या माध्यमातून 4 संवेदनशील चित्रकारांनी आपल्या कलेतून वाट करून दिले. दरम्यान या प्रदर्शनातील विजय दर्डा यांच्या चित्रांचा निधी हा गडचिरोलीतल्या शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान खुलं आहे. और मुझे आज सबसे खुशी इस बात की है कि यहाँ हमारे सब संपन्न लोग हैं, प्रजाता जो विजय जी हो, रचना हो, जितने भी हैं,
अब इतने संपन्न लोग ये इतनी सुंदर कला करते हैं। मैंने आज तक यही सुना है कि लक्ष्मी और सरस्वती का बैर होता है। स्वामी जी आपने भी सुना है? सरस्वती और लक्ष्मी का बैर होता है, लेकिन यहाँ मुझे ऐसा लग रहा है विजय जी और उनके परिवार और उनके कलाकार, इनके यहाँ लक्ष्मी भी सरस्वती भी सब एक साथ आ गई है। ये जो एग्जीबिशन है, ये मेरे जो पेंटिंग्स है उस पेंटिंग जितना भी पैसा आएगा जो हमारे पुलिसकर्मी नक्सलवादियों से लड़ते हुए वे शहीद हो गए, उनके बच्चों के लिए, इन बच्चों के शिक्षा के लिए विशेष रूप से व्यवस्था की। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उल्हासनगरमध्ये पुजाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4च्या श्रीराम चौक परिसरात ही घटना घडली। जग्यासी यांच्या घरी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास 6 ते 7 जण चॉपर आणि तलवारी घेऊन घरात घुसले आणि घरातल्या सदस्यांना मारहाण केली। यानंतर घरातल्या 4 लाखांचे दागिने आणि 80,000ची रोख रक्कम घेऊन ते सगळे लंपास झाले। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।